मला भेटायला आले होते. तर नवीन सेक्रेटरी तुमचे आपण केले आहे आणि तुमच्या दरवाज्यामध्ये एवढ्या जनतेचा पैसा टॅक्स रूपाने येतो, त्याच्यातनं पैसे आम्ही तुम्हाला देतो. कारभार करत असाल तर बाहेर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात तर अवस्था कशी असेल प्रश्न. आता मला दाखवलं इथं तुम्ही एक हवामान ह्याचं तुम्ही अशी बॉर्डर मारतो, अँगलची बॉर्डर मारतो, म्हणजे चेन्नई सावंती जागे पुण्याचं पोस्टिंग झालं आता होईल. निधी तर तुमच्या हातात. मी त्यावेळेला महाराष्ट्रात आढावा घेताना अनुभव आलेला आहे की तिसरंच काहीतरी काम करतात किंवा कारण नसताना औषधावर जास्त खर्च नसताना काही मशिनरी लागत नसताना पण घेतली जाते. अशा बरेच आम्ही बघणार आहे की कशाला खर्च केले तरच ते मंत्रालयातनं पैसे तुम्हाला मिळणार. हे सरसकट मिळणार नाही, त्याला काही सूत्र ठरवलेलं आहे, तपासल्या जाणार आहे. नाहीतर त्याला कलेक्टर त्याची नोंद घ्या आणि ते कलेक्टरला सांगा त्याला आल्यावर. ते मला कळलंच नाही, मला माहितीच नव्हतं, मी पूर्वी आणि काम केल्यानंतरची परिस्थिती काय म्हणजे मग आपोआप आपल्याला पाहिजे. पण आपली मॅचिंग ग्रँट जर तिथं दिली गेली नाही तर सर स्क्रीनवर घ्या. कलेक्टर त्यांना सांगा की तुम्हाला राज्य सरकार AI चा वापर करण्याच्या करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निधी देणार आहे. हे 4 विद्यापीठाला देणार आहे. माझा निर्णय झाला, मी कृषी मंत्र्यांना तसं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातून आता ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली, जगाने ती मान्य केलेली. आपण पण आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये AI चा वापर आता सुरू केलेला आहे. तसा ऍग्रिकल्चरला पण करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यात आम्ही सोयाबीन घेतलंय, कापूस घेतलाय, ऊस घेतलाय, फळबागा घेतल्या. त्याच्यावर आपल्या इथं कापूस उत्पादक शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट कसा होईल, त्यांना म्हणजे ज्या भागात ऊस आहे तिथं आम्ही ऊसाचा 100 एकराचं क्षेत्र घ्यायला लावलंय. आता इथं कापूस जास्त आहे, इथं ऊस जवळपास नाहीतच ना. तर 100 एकर कापूस, 100 एकराचा प्रात्यक्षिक प्लॉट कापसाचा इथं घेतला पाहिजे AI चा वापर करून. त्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते आम्ही त्या बाबतीमध्ये देऊ. पण ते केलं तर मग फार्मरला दाखवता येईल की बाबा कमी पाण्यात कमी खतामध्ये कसं यील्ड जास्त निघतात. परवा आम्ही हॅकेथॉन पुण्याला बनवलं होतं. चीफ मिनिस्टर आलेले होते, ऍग्रिकल्चर मिनिस्टर सेंट्रलचे आलेले होते, स्टेटचे होते, मी होतो. त्यावेळेस कापूस गोळा करण्याच्या करता आता लेबरचे प्रॉब्लेम निर्माण झालेले. मशीनच आहे कापूस गोळा करणार आणि ते इतकं मोठ्या प्रमाणावर कापूस गोळा करतं. जिल्हा कृषी अधिकारी कोण आहे? हा, तुम्ही आपल्या पुण्यामधल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधा किंवा सूरज मांढरेशी संपर्क, जिल्हा कृषीशी साधा. आणि त्यांना अजित पवार आले होते, आज आढावा घेत होते. त्यांनी एआयचं नाव ऐकून माहिती ना, कृत्रिम बुद्धिमत्ता. त्या संदर्भामध्ये आपल्याला इथं 100 एकराचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये प्लॉट घ्यायचा आहे. पाणी पण कमी लागतं. तर ते तिथं आम्हाला मशीन पण कुठलं होतं त्याचा पत्ता दे, त्या माणसाला बोलवा, त्या इथं प्रात्यक्षिक त्याला करायला लावा किंवा फिल्म त्यांना दाखवायला लावा, म्हणजे मग लोकांना कळेल. आणि त्याच्यात बऱ्यापैकी आम्ही करतोय आणि कोल्हापूरच्या भागामध्येही करतोय. साधारण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पण आम्ही बघाव अशा परिसरामध्ये. तर ते आम्ही त्याचं सगळं तंत्रज्ञान तुम्हाला देऊ. पण कृषी अधिकारी तुम्हाला पण त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल. वाटल्यास कधीतरी सुट्टीचे शुक्रवारी जाऊन शनिवार रविवार सुट्टीचे 2 दिवस तिथं बघा, तिथं पहा. मध्ये काही ऍग्रिकल्चरच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं ते दाखवण्याच्या करता, पाहण्याच्या करता. कारण मी किती असं बोललो तुमच्याशी, तर प्रत्यक्षात फील्डवर जमिनीमध्ये ते कसं वाढलंय, कसं उगवलंय ते बघणं आणि त्याच्यातनं मग तुम्हाला काही प्रश्न मला निर्माण होत आहेत ते त्यांना विचारणं आणि त्याची उत्तरं घेणं, तुमच्या स्वतःच्या असणाऱ्या